फळे शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्सचा एक चांगला स्रोत आहे। फळांच्या सेवनाने शरीरातील फायबरची कमतरताही पूर्ण करण्यात येते। डॉक्टर कायमच फळे खाण्याचा सल्ला देतात। फळे खाल्ल्याने व्यक्ती हृदयरोग, कॅन्सर, डायबिटीज सारख्या आजारांपासून सुरक्षित राहतो। पण काही आजारांवर फळे योग्य मानण्यात येत नाही। त्यांपैकीच एक म्हणजे डायबिटीज। डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात फळांचं सेवन केलं तर ते त्यांच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं। ते कसं जाणून घेऊयात। फळांमध्ये उच्च प्रतीचं फ्रुक्टोज आढळतं। हे लिव्हरमध्ये शोषलं जातं आणि त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं। ग्लुकोजमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते रक्तात सोडण्यात येतं। परिणामी जास्त प्रमाणात फळांचं सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते। यासह अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल समृद्ध फळे आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा ठरतात। पण काही फळे डायबिटीसच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात, तर काही डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात। काही फळांच्या सेवनाने शरीरात टाईप 2 डायबिटीस वाढण्याचा धोका टाळता येतो। त्यामुळे फळे खाण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचं सेवन करावं। यात तुम्ही चेरी, द्राक्ष, सफरचंद, नासपती, पेरू, किवी, अंजीर, पपई आणि वाळलेले जर्दाळू यांसारखी फळे खाऊ शकता। या फळांमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याचं आढळतं, जे रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात। तर पुढील फळे खाणं डायबिटीस रुग्णांनी टाळावे। खाल्ले तरी मर्यादितच खावं। यात आंबा, चिकू, केळी, अननस, फणस यांसारख्या फळांचा समावेश होतो।